श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी माझ्या आवाजात तुला बोलत आहेत आणि म्हणत आहेत, जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी येथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. कदाचित तुम्हालाही कधी कधी वाटतं, हे कसं होईल, हे अशक्य आहे. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. बाळा, आता जे सांगणार आहोत ते कान उघडे ठेवू नये. तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येत्या 5 मिनिटात पर्यंत हे ध्यान देऊ नये. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास असेल तर आत्ता जराही वेळ न वाया घालवता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. होय, आम्हीच तुला सांगतोय, या चॅनलला सबस्क्राईब करून घे. कारण आता आम्ही रोज असेच तुला भेटायला येणार आहोत. बाळा, जीवनात कितीही मोठी तुझी इच्छा असो आणि त्यापुढे कितीही मोठं संकट येवो, तू कधीच हार मानू नको. कारण तुझ्यासोबत या जगाचे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरवू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चितच येईल. बाळा, प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न, हे सर्व काही स्वामींना माहिती आहे. आणि हे सर्व सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मी का भिऊ, मी चुकीचा नाही आहे. मला काय कोणाची भीती, जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे. तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळते. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. बाळा, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक हा कधीच बाउन्स होणार नाही. बाळा, स्वामी म्हणतात, मी झुंज तू खेळतो आहे, मनाशी त्या तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखच हवे आहे असा अद्दाह करू नको. कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेलं असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. बाळा, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. बाळा, स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. बाळा, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही.
कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वामी म्हणतात, जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतात. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहेत, हे लक्षात घ्या. स्वामी बोलतात, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. बाळा, तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण जेव्हा बुद्धिबळाचा खेळ संपतो तेव्हा सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवला जातो. स्वामी म्हणतात, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्या मोठ्या आपल्या अडचणी येतात. जर आपले ध्येय मोठे असेल तर येणाऱ्या अडचणी देखील मोठेच असतील. भिवू नका, कारण ध्येय मोठं आहे म्हणून अडचणी मोठ्या आहेत. ध्येय जर लहान असतं तर अडचणी ह्या लहानच आल्या असत्या. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच, अशी स्वप्ने. बाळा, जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्याला तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. आणि 3. आणि मुख्य म्हणजे ते सर्वात जास्त असतं, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. स्वामी म्हणतात, जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकीच तीच आहे. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणारे समोर नशीबसुद्धा हरतं. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर स्वामी म्हणतात, तुमचं ध्येय त्या लायकीचंच नाही की तुम्ही काहीतरी नवीन कराल. ते तर साधंच आहे. असं काही ध्येय बनवा की लोक तुमच्यावर हसतील, कारण वेडे लोकच इतिहास रचतात आणि शिकलेले शहाणे लोक तर तो इतिहास वाचतात. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात. बाळा, परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवणारे मित्र सांभाळा. आयुष्यात कधीही अपयशा अनुभव येणार नाही. उगाची भीतोयस कशाला, भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरवतो. कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाची, त्याला तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी बोलतात, ऐहिक जीवनाचे नश्वर रूप जगावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवा मानू नये.
अडचणी आयुष्यात नव्हे तर स्वामी सांगतात, अडचणी माणसाच्या मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप अडचणींचा मार्ग निघतो. बाळा, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. तू कोणाला फसवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, फसवणूक होऊ देणार नाही तुझी. स्वामी म्हणतात, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू नका. तुम्ही मारले तरीही कोणतेही विष त्यांना मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. प्राण गेले तरीही चालतील, पण दुसऱ्याच्या जीवांची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. स्वामी सांगत असतात, वाईट वेळेत साथ सोडल्याने लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचा मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुमच्या ओठाशी आहे तर घाबरतोयच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भाग्यवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते. बाळा, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यास समाधान वाटते. विश्वास ठेव, अरे तो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचा पाय पकडण्याची गरज भासत नाही. स्वामी म्हणतात, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच ते सत्य आहे. हेही आहे की आपल्याला आपल्या आईने मायेने जवळ घेणारा स्वामीशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. बाळा, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन असे स्वामी महाराज म्हणत असतात. तर ते तुम्हाला दिसत नसले तरी काय झाले, तुम्ही तुमचे काम फक्त प्रामाणिकपणे करत राहा. यश मिळवून देण्याचं काम स्वामींवर सोपवा. नको होऊ उदास, स्वामी आहेत तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ स्वामी आहेत तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. बाळा, स्वामी कधीही सांगतात, फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, त्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. बाळा, स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेव. बंद केलेले नयन माझे चिंतरूपी बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. स्वामी बोलतात, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असतो केव्हाही स्वामींचंच नाव.
ज्यावेळी तू जाशील कोवळा खात, त्यावेळी तुझी सावलीही सोडील तुझी साथ. तू घाबरू नकोस, स्वामीन पकडतील तुझा हात. बाळा, स्वामी म्हणतात, जो माझा स्वामी संदेश दिवसातून एकदा तरी ऐकतो, त्याच्यावर आमचा आशीर्वाद सदैव असतो. बाळा, स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. माझ्या बाळा, स्वामी म्हणतात, जीवनात कधीही हार मानू नका. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहे की नाही हे तुम्हाला कधी पाहायचे असले, तर तुम्ही एकच काम करा. पहिल्यांदा आपले डोळे बंद करा आणि 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुमच्या डोळ्यापुढे स्वामींचे चित्र दिसले, तर समजा की स्वामी तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. बाळा, तुम्ही हे म्हणून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते कमेंटमध्ये सांगा. स्वामी म्हणतात, आमचा संदेश जो ऐकतो ते भाग्यवंत ठरतो, कारण आम्ही त्यांच्यावर सदैव लक्ष ठेवतो. तो आमचा एक प्रिय बाळ होतो. स्वामींसाठी सगळेच सारखे आहेत, पण जो स्वामींचं नामस्मरण करतो तो स्वामींसाठी खास असतो. स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्ही माझ्या मठात या, मला घरात आणून ठेवा, माझी पूजा करा, माझ्यासाठी गाणी म्हणा, आरत्या म्हणा. स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा, मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. बाळा, स्वामींचे काही नामस्मरण करत राहा. तुम्ही दिवसात काहीतरी वेळा नामस्मरण केले पाहिजे. तुमच्या जीवनात स्वामींचा एकदा तरी अनुभव आला की नाही ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला स्वामींचा आजपर्यंत किंवा याच्या आधी एकदाही अनुभव नाही आला किंवा कधी आलेला नसेल किंवा असेल, तर काही नाही, आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर नक्कीच येत्या 3 तासापर्यंत तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या, जी तुम्हाला अशक्य देखील वाटत असेल, तेही स्वामी या येत्या 3 तासामध्ये पूर्ण करतील. बाळा, चला तर आता आपण स्वामींचे थोडेसे नामस्मरण करूया. स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामींची कृपादृष्टी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. तर बाळा, जराही वेळ न वाया घालवता सगळ्यात पहिले तर आपल्या मनांना शांत करा. त्यानंतर डोळे बंद करा आणि म्हणा, मनात म्हणले तरी चालेल, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,